मावशी 2 दिवसापूर्वी तुमच्या पतीने एक खरं तर निंदनीय कृत्य केलं. एका चिमुरडीला कलाफेर करून मारून टाकले. संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या उमटते. तुमची पत्नी म्हणून काय भूमिका आहे? माझी भूमिका अशी आहे, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. आता तुम्ही माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. काय ही माझी नम्रतेची विनंती. गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही तुमच्या? 10 वर्ष झाली. आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. कठोर कोर्ट शिक्षा व्हावी. फाशीच झाली पाहिजे. फाशी नाही कठोर तर मग त्याला नुसती ठेचून शिक्षा मारलं नाही. पाहिजे त्याला. ठेसून मारला पाहिजे. फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये त्याशिवाय असा जिवंत. न्याय व्यवस्थेवरती तरी माझी प्रश्न मनाची एवढं- आग निवणार नाही. दादा, तुझ्या वडिलांनी कृत्य केलेलं आहे. वडील म्हणून काय वाटतं तुला? तुझ्या वडिलांनी एवढं कृत्य केलं. वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे. त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे मला. हा माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. हा मला खूप वाईट वाटले अत्यंत. म्हणजे जी समाजातून प्रतिक्रिया तिखट उमटते, संतप्त प्रतिक्रिया उमटते, तीच तुमची आमची तीव्र भूमिका आहे की त्याला खेचून मारलं पाहिजे. तीव्र भूमिका आहे कारण की आम्हाला ह्यात मध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय. आपल्या जीव. तुम्हाला आता याचा त्रास होणार आहे. गावकरी सुद्धा वेगवेगळे आरोप करत आहेत. गावकऱ्यांचे आरोप तुमचे कसं वाटतं? तुमच्यावर होणारे आरोप, तो त्यांचा दोष तुम्हाला दिला जातो. त्यांचा आता तुम्ही म्हणजे आम्हाला त्याला- बोलले ना आम्ही माणसं त्याच्यामध्ये त्याचे बोललं ना, त्याचं नाव आमच्या नावाला जोडले ना. माझं नाव त्याच्या मागे जोडले म्हणून मला आता त्याचं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल. काय मला बोलतील ते. ते फाशी. काय काय केलं पाहिजे आता? शासनाने काय केलं पाहिजे तुमचं? शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडला असं काय केलं तर. एवढीच माझी विनंती. मी ह्याच्यात काही बोलू शकत नाही. मी अपशब्द आहे.